मागणी ती एक तुझ प्रती आहे, मागणी ती एक तुझ प्रती आहे, देशील तरी पाहि पांडुरंगा, या संतांसी निरवी हेची मज दे, आणि तुझे काही न मागो देवा. तुका म्हणे आता उदार तू होई, तुका म्हणे आता उदार तू होई, मज ठेवी पायी संतांची या संतांसी निरवी हेची मज दे, आणि तुझे काही न मागो देवा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा, नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा,
नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा तेरो मन मन पांडुरंगा तेरो मन बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमोजी ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी जयाच्या कृपेने निजबोध झाला तयाच्या दर्शनी निज ताप गेला आम्हा साधकांचा असे ज्ञानदाता श्री गोपाळ बाबांसी नमितो मी आता गुरु हा संत कुळीचा मागणी ती एक तुझ प्रती आहे देशील तरी पाहे पांडुरंगा या संतांशी निरवे हेची मज दे आणिक तुझे काही न मागो देवा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त समय प्राप्त स्थळी अखिल कोटी ब्रह्मांडाचा नायक असणारा राजा पंढरीश पांडुरंग परमात्मा आणि तुम्हासारखे थोर संत जन माय बाप माझे सद्गुरु स्वानंद सुखनिवासी वैकुंठवासी प्रतस्मरणीय ब्रह्मलीन सद्गुरु गुरु घनश्याम बाबा सावंत सद्गुरु गुरुवर्य गोपाळ बाबा कांगणे आणि सद्गुरु नित्यानंद बाबा कांगणे यांच्या चरणाची सेवा करण्याकरता निवडलेला गायलेला अभंग या यथाभूत भूतलावरती जडजीवांचा उद्धार करण्याकरता ज्यांनी अवतार घेतला असे वैराग्य साम्राज्य चक्रवर्ती श्री क्षेत्र देहू निवासी
वारकरी हृदय सम्राट वारकरी संप्रदायाच्या कळशस्थानी असणारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराया यांचा 3 चरणाचा मागणी पर प्रसंगातील अभंग आजच्या सेवेकरता निवडला. विठ्ठल अभंग तुकोबारा यांचा आहे 3 चरणांचा एक छोटासा, जसा कीर्तनकार छोटा तसा अभंग सुद्धा आजचा छोटा. चला आपण अभंग निवडण्याचं कारण एवढंच, कारण सप्ताह कोणताही असू द्या, किती दिवसाचा असू द्या, 15 दिवसाचा असू द्या, 7 दिवसाचा असू द्या, 5 दिवसाचा असू द्या, नव्हे तर 1.5 दिवसाचा असू द्या, जर उद्या काला तर आजच्या दिवशीच्या वक्त्यानं मागणीपर प्रसंगातीलच अभंग. कारण आपण करीत असलेल्या भक्तीच्या स्वरूपात आजचा दिवस भगवंताकडे काहीतरी मागण्याचा नक्कीच आहे. तो पांडुरंग परमात्मा आपलं ते मागणं पूर्ण करणार आहे. आणि जर ते मागणं पूर्ण होणार नसेल तर पुढच्या वर्षी सप्ताह चालू, ह्या वर्षी नाही झालं, पुढच्या वर्षी नाही झालं, त्याच्या पुढच्या वर्षी होईल. भगवान के घर में देर है पर अंधेर नाही. चला पुढे विषयाच्या अनुषंगाने पुढे जात असताना अभंगाच्या प्रथम चरणामध्ये तुकोबाराय भगवंताकडे मागणं मागतात. आणि मागणं मागताना भगवंताला विचारतात अगोदर, बाबा द्यायला तू समर्थ आहेस का? बरोबर ना. मागायचं तर कोणाकडे मागायचं, आजच्या अभंगात नेमकीच आपण मुद्दे पाहणार, पण वेळ झालेली आहे. काय काय पाहायचं, कोणाकडे मागायचं, काय मागायचं आणि कसं मागायचं. बरोबर ना. कोणाकडे मागायचं, काय मागायचं आणि कसं मागायचं. तुकोबाराय अगोदर भगवंताला विचारतात. मागण येते एक तुझं प्रती आहे, पण देशील तरी पाहे. पांडुरंगा आधी तू द्यायला समर्थ आहेस का? चला पुढे द्यायला समर्थ आहेस का विचारलं. दुसऱ्या चरणामध्ये तुकोबाराय अभंगाची मागणी ती प्रतिपाद्य विषयात मांडतात. या संतांची निरवी हेची मज दे आणि तुझे काही न मागो देवा. या संतांच्या मला कायम चरणाजवळ ठेव, दुसरं काही मागणं मागत आणि तुझे काही न मागो देवा. आणि शेवटच्या चरणामध्ये संपूर्ण अभंगाचा सार सांगतात तुकोबाराय आणि भगवंताला म्हणतात, हात जोडतात आणि म्हणतात, तुका म्हणी आता उदार तू होई मज ठेवी पायी संतांची या. तुकोबाराय शेवटच्या चरणामध्ये सांगतात, भगवंता उदार हो आणि मला कायम ठेव. कुठं? जोगळेवाडी कवरच्या खोंड्यात संतांच्या पायाजवळ कायम ठेव. आणि पुन्हा द्रौपदी या संतांची मिरवी हेची मज दे आणि तुझे काही न मागो देवा. आजच्या अभंगाचा धावता विषय माझ्या अल्पशा बुद्धिमत्तेला जसा सुचला, जसा माझ्या अभ्यासातून गेला, आकलनातून गेला, तसा तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. विठ्ठल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी, प्रारंभ करण्यापूर्वी वाक्याचं आद्य कर्तव्य ठरतं की अल्पसा परिहार परिचय करून देणं. परिहार परिचय करून देत असताना जरी इथं येण्याचं कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती असलं तरी वाक्याचं आद्य कर्तव्य ठरतं. चला त्या अनुषंगाने मौजेगाव खोंडे, खोंडे या विभागाला मला खोंडाच म्हणतात. वाडी वगैरे काय कुठं घ्यायचंय तर वरच्या खोंड्या, वरचा खोंडा. खोंड्यामध्ये वर्ष 13वे सद्गुरु यसले बाबांच्या अधिपत्याखाली चालणारा हा 3.5 दिवसाचा अखंड नाम यज्ञ सोहळा आणि त्या सोहळ्याची एकादशीच्या दिवसाची सेवा माझ्यासारख्या अल्पज्ञानी पामराच्या वाट्याला आल्याबद्दल मी प्रथमतः ग्रामस्थांचा ऋणी आहे. विठ्ठल सेवेला सुरुवात करीत असताना आधीच सगळ्यात महत्वाचा सगळ्यांना पडलेला प्रश्न, तर हँडबिल मध्ये नाव टाकलेलं आहे हरिभक्त परायण ओंकार महाराज कदम, पण गाव टाकलेलं आहे. काही ना प्रश्न पडला असला, आपल्या गावात कीर्तन राहिलाच कुठं. आमचे शशीमामा जेव्हा नांगर भरायला येतात ना आमच्या खारीमध्ये, आता सध्या जरी खारीत राहत असलो तरी मूळ गाव आमचं खोंडे. आमचे शशीमामा आले की लोकांना सांगतात, तुमच्या गावाचं मला माहित नाही, पण आमच्या गावाला तुमच्या गावात येऊन सुद्धा आमच्यासारखाच झाला. चला पुढे सांगण्याचा विनोदाचा मुद्दा, कारण मी सुद्धा या खोंडे गावाचा, जर माझी ओळख तशी सांगायची झाली तर आपल्या शाळेजवळ अनंत कदम नावाचे गृहस्थ काही वर्षापूर्वी राहत होते. त्यांचा मी नातू, आताचे असणारे राहुल कदम त्यांचा मी मुलगा. तसेच काही लोकांना परिचय आहे, पण काही कारणास्तव तिकडं राहिला गेल्यामुळं काही लोकांना परिचय नाही. चला विषयांतर होण्यापूर्वी अभंगामध्ये जाऊया. अभंगामध्ये सुरुवात करीत असताना तुकोबाराय पहिलंच अक्षर वापरतात मागणं. आता मागणं म्हणजे नक्की काय? आता सगळ्यात मोठा पडलेला प्रश्न,
पाठीमाग सगळे जागे आहेत ना बरं का. कारण मुगाच्या आमटीचे शेंगदाणे टाकून मस्तपैकी त्यामध्ये शेवग्याच्या शेंगा तो मग असा तरंग सगळ्यांच्या चेहऱ्यावरती नक्कीच दिसतोय. बरोबर ना. जरी तुम्ही आता जेवला असला तरी पण आकाबाई कीर्तनात आल्याशिवाय राहणार नाही. चला पुढे सद्गुरु भागवत महाराज भारतींचं वाक्य आहे, जो जो कीर्तनात झोपतो तो पुढच्या जन्मी कोण होतो? पुढच्या जन्मामध्ये तो अजगर होतो. अजगर. चला पुढे जो कीर्तनात बडबड करतो तो पुढच्या जन्मामध्ये बिडूक होतो. आता एखादा आमच्या राष्ट्रासारखा बारका असेल तर बिडकी होईल त्याची, आमच्यासारखा जाडा असेल तर बेडूक होईल, आणि माझ्यापेक्षा आणि काही जाडा असेल त्याचा बेडको भाऊ. बरोबर ना. चला विरोधाचा मुद्दा सोडून द्या. तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरणामध्ये भगवंताकडे मागणं मागतात, पण मागणं मागण्याकरता तुकोबारांना असं कमी काय होतं? जरी तुकोबारांनी दुष्काळामध्ये सगळं अख्खं देहूगाव दान करून टाकलं तरी सुद्धा अजूनपर्यंत अर्ध देहूगाव तुकोबारांच्या वंशजांच्या नावावरती आहे. इतकी संपत्ती असणारे तुकोबाराय भगवंताकडे मागणं मागतात. तेच तुकोबाराय म्हणतात, हात पसरी जिने धिक त्याचे. जो भगवंताकडे मागल, जो कोणाकडे काहीतरी मागेल त्याचं जिनं धिक म्हटलंय, त्याला धिक्कार करून टाकलेला आहे संतांनी, तरी सुद्धा तेच तुकोबाराय मागायला प्रवृत्त होतात. बरोबर ना. मागण्यासाठी काहीतरी अधिकार असावा. बरोबर ना. आता मागण्याचे सुद्धा दोन प्रकार पडतात. एक म्हणजे अधिकाराचं मागणं आणि दुसरं म्हणजे त्याचं नाव घेत नाही. चला अधिकाराचं मागणं ते म्हणजे तुकोबारायचं, ते आधी बाजूला ठेवूया. दुसरं मागणं आपण त्याचं नाव घेत नाही. ते मागणं म्हणजे आता सगळ्यांना समजेल अशा भाषेत सांगायचं झालं तर समजा आमच्या शशीमामाची पेन्शन काढायची आहे. आता बाकीचे जास्त परिचय नाही, परिचयवाले एकच आहे म्हणून आज जास्त टक्का तुमच्यावरच असणार आणि दुसरा ह्यांच्यावरती. ह्यांच्यापासूनच आमची सुरुवात आहे. चला पुढे जर शशीमामाला आज पेन्शन काढायची आहे, वारकरी संप्रदाय सगळ्यांना मिळते. जर मामांचं काम होत नसेल तर मामा काय करणार? दादाला फोन. बरोबर ना. दादाला फोन लावणार, भाईला फोन लावणार, भाऊला. आपल्याला राजकारण शिरायचं नाही बरं काय. एक उदाहरण सांगायचं झालं तर पण त्याला म्हणणार का, हे बाबा माझी पेन्शन कर, बोललं का असं? यांच्याकडे मागायचं झालं तर दादा बघा ना काय होतंय का, बघा ना काय होतंय का. हे कोणत्या प्रकारचे? हे दुसऱ्या प्रकारातलं मागणं झालं. पहिला प्रकार सांगितला ते म्हणजे अधिकाराचं मागणं. अधिकाराचं मागणं मागितलं कोणी? संतांनी मागितलं. संतांनी भगवंताकडे मागायचं झालं तर सांगितलं पाहिजे म्हणजे पाहिजे. इथं तोडजोड देतोस का नाही, हे मला देतोस की नाही की डोकं आपलं तुझ्या पुढे, हे मला पाहिजे म्हणजे पाहिजे. पण एवढा अधिकार निर्माण करण्यासाठी काहीतरी भगवंताला द्यावं. तुकोबाराय जर मागण्यासाठी इतक्या हलक्या दर्जाचे असू शकतात का? नाही ना. विचार करण्यासारखी बाब आहे. तुकोबाराय भगवंताकडे मागणं मागतात. ज्या वेळेस तुकोबाराय भगवंताच्या पुढ्यात उभे राहिले त्यावेळेस भगवंताने तुकोबारायांना सांगितलं, तुकोबाराया मागा मागा मागा, तुम्हाला काय पाहिजे ते मागा. आज तुम्हाला सूट आहे, काय पाहिजे ते मागा. आज सुद्धा आपल्याला कोणाकडे मागायचंय? भगवंताकडे, त्या पांडुरंग परमात्म्याकडे. आता इथं बसलेल्यापैकी एखादा असा कोणी नसेल की त्याला देवाकडे काही मागायचंच नाही असेल तर बाबा एखाद्याने हात वर करा. आजच्या कीर्तनाचं पाकिट फौजदार बाबा त्याला द्यायचं. बरोबर ना. एखादा तरी शिवाय का असं ज्याला भगवंताकडे काही मागायचं नाही. चला पुढे आपण कुठं होतो? तुकोबारायांपर्यंत. तुकोबाराय ज्यावेळेस भगवंताकडे जातात तेव्हा भगवंत तुकोबारायांना म्हणतात, मागा 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 तुकोबाराय, काहीतरी मागा. तुकोबाराय म्हणतात, काही मागणी आम्हा उचित, वडिलांची रीत जाणत असो. तुकोबाराय भगवंताला म्हणतात, मी एकटा परमार्थ करतो यात काय नवल. माझ्या 7 पिढ्यांनी परमार्थ केला, त्याचं फलश्रुत मी 8वी पिढी जन्माला आलो. 7 पिढ्यांनी भेदरहित भक्ती केली. कशी केली? भेदरहित. कोणत्याही फळाची अपेक्षा न केल्या जी भक्ती करतात त्याला भेदरहित भक्ती म्हणतात. तशी भेदरहित भक्ती केली. त्या भक्तीचा डोंगर तुझ्या डोक्यावरती साठलेला असं कोण म्हणताय? तुकोबाराय भगवंताला म्हणतात. शपथ अभंगातील प्रमाण आहे. कोणतं ते प्रमाण आहे? भक्ती ऋण घेतले माझे चरण गहाण आहेत तुझे, प्रेम व्याज देई हरी, माझा हिशोब लवकरी करी. हा माझा आज अधिकार आहे. तुकोबाराय भगवंताला म्हणतात, काहीतरी तुझ्याकडे मागायचं झालं तरी मी आज काही भिकारी ठरणार नाही. उलट तू माझा ऋण एक आहेस. तुझ्या डोक्यावरती माझ्या पूर्वजांनी केलेल्या पुण्याचा किंवा भक्तीचा जो डोंगर साठलेला आहे
त्याचाच तू आधी कोण आहे, त्याच्यातून तू बाहेर आलाच नाही, मी काय तुझ्याकडे मागू. तसंच माझं सुद्धा आहे. कारण हे पुण्य आज कीर्तनकार झालो, हे काय माझं पुण्य नाही. काही गावात जाणकार लोकांना माहिती असेल आमच्या फॅमिलीचा इतिहास, बरोबर ना. आमचे बाबा आहेत मोठे बाबांप्रमाणे, आमचे दीपक काका, त्यांना सुद्धा माहिती आहे. आमचे मामा आहेत, आमच्या आजोबांचा इतिहास जवळजवळ सगळ्यांनाच माहिती आहे. आमचे आशुतोष महाराज काल ज्यांचं कीर्तन झालं ते म्हणतात, बाबा वडिलांचे गुण जरी मुलाच्यात आले नाही, ते नातवाच्यात बरोबर आजोबाचे गुण हे नातवाच्यात येतात. मी म्हटलं महाराज तुमच्या ह्या वक्तव्याला मी अपवाद आहे. आमचे आजोबा वेगळ्या पद्धतीचे होते, परंतु त्यांनी काहीतरी केलेल्या पुण्य संचयाच्या जोरावरती, कारण तुका म्हणे होता ठेवा तो या भावा साकडला, कारण त्यांनी केलेल्या भक्ती कोणत्याही प्रकारची असू दे, कशाही प्रकारची असू दे, त्याचं फलश्रुत आज मला कीर्तन करायला भेटतंय. चला पुढे जर भगवंताकडे जर मागायचं झालं तर आपण त्याला काहीतरी द्यायला पाहिजे. देशी देवा म्हटल्यावर शिट्या पण मारायला क्लिअर करा साऊंड थोडा, कारण जागरणाचा एवढा त्रास झालेला आहे, सांगावं तेवढं कमीच आहे. चला पुढे भगवंताकडे आज आपल्याला काहीतरी मागायचं आहे, परंतु मागण्याकरता आपल्याला काहीतरी तेवढा अधिकार निर्माण करायला पाहिजे. मग काय करावं भगवंताकडे मागणीसाठी? भगवंताची काय केली पाहिजे? भक्ती केली पाहिजे. आपण ज्ञानोबारा नाही की तुकोबारा नाही की दे म्हटल्यावरती त्यानं द्यायला पाहिजे, बरोबर ना. भगवंताकडे मागण्यासाठी आपल्याला काहीतरी त्याला द्यायला पाहिजे. द्यायचं मग काय करायचं? भगवंताची भक्ती करायची. तर भक्ती करायची म्हटली की वारकऱ्यांना सगळ्यात मोठा प्रश्न पडतो, एकच भक्ती आहे काय? एकच भक्ती? नवविधा काय बोलिले जे भक्ती द्यावे माझे हाती. संतजनी 9 प्रकारच्या भक्ती सांगितल्या. नारद भक्ती सूत्रामध्ये सुद्धा 9 प्रकारच्या भक्ती सांगितल्या. भागवतामध्ये सुद्धा 9 प्रकारच्या भक्ती सांगितल्या. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम वंदनम दास्य सख्य आत्मनिवेदनम 9 प्रकारच्या भक्ती सांगितल्या. 9 प्रकारची भक्ती महाराज आम्हाला त्यातलं काही जमणार. एक भक्ती जरा विस्तार करून सांगा, कारण संस्कृत आणि आमचा 36चा आकडा आहे. चला पुढे पहिली भक्ती सांगितली श्रवण भक्ती. सगळ्यात श्रेष्ठ भक्ती सांगितली श्रवण भक्ती. कारण आजच्या कीर्तनाचं जेवढं पुण्य कीर्तनकाराला, जेवढं गायनाचं पुण्य गायनाचार्याला, जेवढं पटवाज वाजवणाऱ्याचं पुण्य पटवाज वाजवणाऱ्यांना, जेवढं आमचं सगळ्यांचं पुण्य एकत्र केलं तेवढं पुण्य फक्त हे कीर्तन श्रवण करणार शास्त्रात पुरावा आलेला आहे. कारण भगवंताच्या भक्तीचा नामाचा जो श्रवण करतो त्याला सगळ्यात जास्त पुण्य संचय दिलेला आहे. पण श्रवण करायची भक्ती महाराज आम्हाला 2 तास कीर्तनाला बसवत. आमचे रोहित महाराज सुंदर ते आम्हाला सांगतात धपरा चावता, बरोबर ना. 2 तास महाराज आम्हाला कीर्तनाला बसायला जमणार नाही. चला पुढे महाराज सांगितले श्रवण भक्ती. काहीतरी करा. भगवंताचं नुसतं लांबून जरी नाव ऐकलं तरी पण सुद्धा पुण्य आहेच. ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरी सांगितली, कशाला टिपून सांगितली? खुर्चीत बसून का, सिंहासनावरती बसून? एका खांबाला टेकून फक्त बसवली. लोकांच्या मंदिराला खांब असतात, परंतु जर आज पाहायला गेलं तर ज्ञानोबाराच्या खांबाला टेकून बसले आणि ज्ञानेश्वरी सांगितली त्या खांबाचं सुद्धा मंदिर. पण इतकी श्रेष्ठ भक्ती आम्हाला जमणार आहे का? श्रवण भक्ती सगळ्यात सोपी सांगितली. तरी चला महाराज तुम्ही सांगताय म्हणून आम्ही श्रवण भक्ती केली, पण पुढचं काय? एक भक्ती आम्ही केली, दुसरी भक्ती सांगतात कीर्तनम भक्ती. कारण कीर्तन करणं भल्याचं काम नाही. आमचे शशी मामा सांगतात ज्या वेळेस त्यांनी माळ घातली त्या दिवशी संध्याकाळी कीर्तन केले. आपण पण सेम आहे. मी पण ज्या दिवशी माळ घातली त्या दिवशी संध्याकाळी कीर्तन केलं. कारण साक्षीदार म्हणजे आज खुर्चीत बसलेले आहेत. ज्या वेळेस बाबा आज सांगण्याचा मुद्दा अक्षरशः त्यांच्या पण डोळ्यात पाणी येतं. मी प्रत्येक वेळेस सांगावं तेव्हा, मी ज्या वेळेस या संप्रदायात आलो तेव्हा मला फक्त तोंडाने सांगितलं, तोंडाने मोजायचं आणि टाळ वाजवायचं. ज्यावेळेस आज खुर्चीत बसलेत, परंतु खरा मला पहिला जर टाळ कोणी शिकवला असेल तर आमच्या शिगवण बाबांनी. आज माझी तरी इच्छा होती की बाबांनी एक तरी चाल कीर्तनात बोलावी, पहिली नाही पण शेवटची भैरवी तरी तुम्ही. माझी तर खूप इच्छा आहे. कारण आज संप्रदायात उभा जर पहिल्यापासून जर कोणी सांभाळून घेतला असेल, कारण आल्याच प्रमाण दिलं. कारण काल गोरिवरी बाबांना फोन लावला, बाबा कीर्तन चालू झालं का? बाबा म्हटले माझी तब्येत बरी नाही, मी घरात आहे म्हटले.
म्हटलं बाबा ठीक आहे, पण आज काही करू, कारण आपल्याच मुलाचं कीर्तन समजून ते आज इतके आजारी असून सुद्धा कीर्तनाला आले आले त्यांना एकच बाबा म्हटलं, कृतकृत्य झालो इच्छा केली ते बावलो, कारण तुम्ही सांभाळलेली संती भय निरसली कधी का श्री गुरु सारिका सदा पाठी राखा. जर ज्यांनी मला या संप्रदायात उभं केलं ते जर माझ्या पाठीशी उभे असतील तर मला कशाची भीती. आज जरी इथं हजर नसले कीर्तनला, काही कारणास्तव बाहेर आहेत, आपल्या सगळ्यांच्या परिचयाचे असणारे आमचे हरिभक्त परायण मांडवकर महाराज, आज सांगायचा मुद्दा एवढाच, मला कीर्तनकार करण्यासाठी त्या माणसानं मला एवढं फिरवलं, काय फिरवत बसतात मला इकडून तिकडं, पण त्याची किंमत मला आज समजते. चला पुढं आपण होतो भक्तीपर्यंत. श्रवण भक्ती झाली म्हणून कीर्तन करणं प्रत्येकाचं काम नाही. चला कीर्तन भक्ती थोडीफार अवघड सांगितली, श्रवण झालं, कीर्तन झालं, तिसरी भक्ती कोणती सांगितली? विष्णू स्मरण सांगितलं. भगवंताच्या नामाचं फक्त स्मरण करायचं, स्मरण. नामाचं स्मरण करण्याचं कारण आजचा दिवस आपला परिपूर्ण असा, कारण आजचा दिवस पर्व काळ आहे. पर्व काळ वारकऱ्याच्या आयुष्यातली सर्वात महत्वाची साधना कोणती असेल तर ती एकादशीचं महत्व फार सुंदर पटवून देतात आमचे गाणेकर बाबा. एकादशी आजचं काय पावित्र्य आहे एकादशीचं इतकं पावित्र्य सांगितलं. आजच्या दिवसाला घडीभर केलेलं नामस्मरण, युगाला केलेलं नामस्मरण त्याला सुद्धा कमी पडतो ना. एकादशी श्रेष्ठ गाडी, नामस्मरण एक कोटी याग जोडी, एक घडी युगा एवढी सांगितले. आजच्या दिवशी घडीभर केलेला नाम जप सुद्धा एक युगा एवढा सांगितलेलं आहे. म्हणून आजच्या दिवसाला काय करा, नामस्मरण करा, कोणत्याही प्रकारे करा, पण नामस्मरण करा. चला पुढे श्रवणम झालं, कीर्तनम झालं. किती प्रकार झाले अश्विन? झोप आली की काय तुला? तू जर झोपला तर तुला सरळ इथनं उचलणार मी सकाळी काकड्याला घेऊन जा. अरे वाकडा होईपर्यंत तुला वाजवायला लाव. चला पुढे किती भक्ती झाल्या? 4 3 तुम्हीच असं बोलायला लागले, कुणाकडे बघायचं? 3 भक्ती झाल्या. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम. 4थी भक्ती सांगितली पाद सेवनम. भगवंताच्या चरणाची सेवा करा, पण चरणाची सेवा करण्याकरता आमच्याकडे तेवढा वेळ नाही. कामाला जाताना सकाळी उठल्यानंतर देवाची द्वारी उभा क्षणभरी, अगदी कामाला जाईपर्यंत, डबा घेईपर्यंत ज्ञान देवा प्रमाणे निवृत्ती दे, ज्ञान समाधी संजीवन हरिपाठ. कामाला जाताना एकदा गाडीवरती बसलो की सत्यगुरु राई कृपा मज केली, परिणाही घडली सेवा काही, सापडविली वाट जाता गंगा स्नान, मस्तकी तो जाणा ठेविला कर. ऑफिस मध्ये जाईपर्यंत किंवा कामाच्या ठिकाणापर्यंत पोचेपर्यंत वाराचा अभंग येतो. अशा वेळेत भगवंताच्या चरणाची सेवा करण्याकरता आपल्याकडे वेळ आहे का? म्हटलं वेळ नाही. तीही भक्ती आम्हाला जमणार. तुम्ही कितीही सांगा आम्ही ती भक्ती करणार. किती भक्ती करणार म्हणा आता तोंडावरती नाही. चला पुढे 4 प्रकारची भक्ती झाली. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पाद सेवनम. 5वी भक्ती पण सगळ्यात सोपी सांगितली. वंदनम. भगवंताला वंदन करायला काय हरकत आहे का? फक्त जायचं, जाता जाता हात जोडून जायचं. हातही जोडू नका, कारण देवाला हात जोडण्याची गरज. जाता जाता नुसता गाडीवरून जाताना भगवंताला मान जरी दिला गाडीचा तरी भगवंत प्रसन्न आहे. कारण भगवंत बाह्य रंग बघत नाही. कारण भगवंत काय करतो, अंतरीची घेतो गोडी, बाहे जोडी भावाची. कारण आपल्या मनामध्ये असलेला भाव भगवंत पाहतो. बरोबर ना? चला पुढे कोणती भक्ती झाली आपले 5 प्रकार. श्रवणम झालं, कीर्तनम झालं, विष्णू स्मरणम झालं, पाद सेवनम झालं, वंदनम झालं. आता दास्य सांगितलं. दास्य भक्ती आपल्याला परवडणारी आहे का? दास्य भक्ती, त्या भक्तीचं इतकं पावित्र्य सांगितलंय. कारण दास्यत्वाच्या जोरावरती अख्खं जग ज्यानं जिंकलं ते म्हणजे कोण? मारुती राया. काय प्रमाण आहे काकड्याच्या अभंगामध्ये? दास्यत्व निकट Oh,
दास्यत्व निकट हनुमंती पैकी रे म्हणून देखील रामचरण साहित्य ध्रुवपदे झालीसी विश्रांती याचका सकळानी जीवी जीवन कळा हनुमंतरायाने दास्यत्व प्रकारची भक्ती केली म्हणूनच हनुमंतरायांना प्रभू रामचंद्राचे चरण पाहायला मिळते. तसं काय आपण दास्यत्व प्रकारची भक्ती आपल्याला जमण्यातली तुमचं काय आम्हाला जमण्यातली. चला पुढे दास्यत्व झाली. पुढची भक्ती कोणती किती झाल्या श्रवण कीर्तन विष्णू स्मरणम पादसेवन वंदनम दास्य आणि पुढची भक्ती सांगितली सत्य भक्ती सर्वात कठीण सांगितली आणि शेवटची भक्ती सांगितली आत्मनिवेदन भगवंताला आपला आत्मा अर्पण करायचा. एवढी भक्ती काय आम्हाला जमणार जशी जमाल तशी तोडकी मोडकी आम्ही भक्ती करून अंतरीची घेतो गोडी पाहिजे जोडी आम्ही जी काही भक्ती करू थोडी तोडकी करू परंतु ती भक्ती भावाने करू कशीही करू परंतु भक्ती भावाने करू. कारण भगवंताला फक्त भाव पाहिजे असतो. भक्ताचा काय पाहिजे शुद्ध भाव देखून या घालावं सोनियाचा दिला भगवंत फक्त भक्ताचा भाव बघतो. ठीक आहे म्हटलं आमच्या थोड्या भक्तीला भगवंत प्रसन्न झाला समजूया की आम्हाला झालाच समजू भगवंत प्रसन्न झाला तर भगवंताकडे मागणं काय मागायचं. आधी सर्वसामान्य साधकाला आपल्यासारख्या सर्वसामान्य साधकाला देवाकडे काय मागावं हे माहिती असणं गरजेचं आहे. पण सर्वसामान्य साधकाला सहजरित्या ते मागणं माहित नसतं. म्हणून जर मागायचं झालं तर आधार कोणाचा घ्यायचा. मागणं मागितलं कोणी शशी मामानं मागितलं आमच्या शिगवन बाबांनी मागितलं काशीराम बाबांनी मागितलं आमच्या राजू दादांनी मागितलं. मागणं मागितलं कोणी मागणं संतांनी मागितलं. संतांनी मागणं मागितलं काय मागितलं नामदेवरायांचं काय मागलं अकल्प आयुष्य व्हावे माझ्या संसारातील लोका असंच आहे ना अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा आणि माझी या सकळा दासा भगवंताच्या प्रत्येक दासाला अकल्प एक कल्प म्हणजे 4 युगांचा एक कल्प. आता चालू असणारा कोणता कलियुग यानी सत्य त्रेता आणि द्वापर 3 युग केले आणि आताचा 4था कलियुग असा 4 युगांचा एक कल्प. अशा कल्प म्हटलं कल्प म्हणजे जेवढे कल्प होतील तेवढं आयुष्य कोणाला दे हरीच्या दासांना दे. तसं संतांनी जसं मागणं मागितलं तसं आपल्याला मागणं मागायला जमणार. चला पुढे ज्ञानोबारायांनी मागणं मागितलं दुरितानी शेती बेर जाओ विश्व स्वधर्म सूर्यपाल जो जीव ज्ञानोबारायांनी भगवंताकडे मागणं मागितलं. चला पुढे आपल्याला सुद्धा पांडुरंगाकडे काहीतरी मागणं मागायचे. पण मागणं मागायचं तरी काय पण त्याच्या आधी मागणं कोणाकडे मागावं. मागणं कोणाकडे मागावं जो देण्याकरता समर्थ आहे याच्याकडे म्हणून तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये भगवंताला सहज प्रश्न करतात. मागणे ते एक तुझा प्रती आहे पण देशील तरी पाहे आणि देशील तरी विचारतात देशील तरी का कारण देण्याकरता समोरचा समर्थ असला पाहिजे. एक जण गेला मारुतीरायाच्या मंदिरात आणि म्हटला मारुतीराया माझं लग्न होत नाही मला बायको द्या. अरे बाबा तोच ब्रह्मचारी तुला बायको देईल का. याचा अर्थ हनुमंतराया काही देणार नाही असं नाही. कारण हनुमान जयंती जवळ येते बैठक बाबा दांडका घेऊन माझ्या पाठीमागे लागतील. तू बोललास पण आमची कोण आला. चला पुढे विनोदाचा मुद्दा सोडून द्या. चला पुढे मागायचं कोणाकडे जो भगवंत देण्याकरता समर्थ आहे अशाकडे मागायचं. पण काय मागायचं याचं उत्तर ज्ञानोबाराया ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात. ऐका यशश्री औदार्य
ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसती जेथ म्हणून तो भगवंत. 6 गुण ज्याच्या ठिकाणी आहे तोच भगवंत आणि त्याच्याकडेच मागायचं. आता भगवंताकडे आपण काही मागा, कोणतीही गोष्ट मागा, तरी ज्ञानोबांनी ह्या ज्या 6 गोष्टी सांगितल्या त्या 6 गोष्टींच्या पुढे मानव जीवन कधीही जाऊ शकत नाही. चला पुढे आपण एकेका गुणाची पडताळणी करू. पहिला गुण सांगितला ऐका, यश. यश हा गुण मागायचं झाला. जर मागायचं झालं इथं बसल्यापैकी कुणीही सांगावं, अगदी गायनाचार्यांपासून टाळकऱ्यांपासून पकवाजवाद्यांसहित अगदी विनेकरी बाबांसहित यशाची गरज कोणाला इथं बसल्यापैकी असं कोण आहे का ज्याला यशाची गरज नसेल? त्यांनी खरं हात वर करा. त्याला आपण 21 तोफांची सलामी देऊ. कारण कीर्तनात गायन करण्यासाठी सुद्धा यशाची गरज. आणि असे हिरे कीर्तनाला आज भेटणं पहिल्यांदा मला भेटले. राजू दादा एकदा भेटले, पण ऋतिक दादा आमचे विशाल दादा पहिल्यांदा कीर्तनाला साथीला भेटले. कारण गायन करायचं म्हटलं तरी यशाची गरज. नाही तर काही जण आमच्यासारखे सा रे ग म प ध नि सा पर्यंत जातात, पण येताना सारे जण गप्प बसा म्हणून यावं लागतं. कारण यशाची प्राप्ती नाही. चला पुढे गायन करण्याकरता यशाची प्राप्ती, पकवाज वाजवण्याकरता सुद्धा यशाची प्राप्ती व्हायला पाहिजे. आणि कीर्तन करायला तारखा मिळण्याकरता यशाची प्राप्ती पाहिजे. चला पुढे आता सगळ्यात मोठा प्रश्न यशाची गरज. आता माझ्या पुढे एकच माणूस मला दिसते, तो म्हणजे आमचा अश्विन किशोर दादांचा मुलगा. आता मी तुलाच विचारतो बरं का, आता तुला यशाची गरज आहे की नाही? आता तुम्हाला तो 6वी 7वीला 6वीला असणार. समजा जर हा उद्या 10वीला गेला, जाणारच आहे 10वीला गेला. 10वीला गेल्याच्या नंतर 10वीच्या परीक्षेत पास होण्याकरता यशाची गरज आहे. चला अभ्यास नाही केला, तू कीर्तनाला पकवाजीच वाजवीत राहिला, अभ्यास केला नाही म्हटलं कॉपी निघून तरी अभ्यास किंवा पेपर नीट, पण ती आतमध्ये नेण्याकरता सुद्धा यशाची गरज. सर तू न्यायला पास झालास, त्याच्यात आतमध्ये गेला चेकिंग करताना, समजा शिपाईंच्या हातातून सुटला असच, आतमध्ये गेल्याच्या नंतर ती काढून लिहिण्यासाठी सध्या तुला यशाची गरज असू दे. लिहिण्यासाठी आता काय लिहिलं, जर समजा पेपर इतिहासचा आहे, तू गुगलची कॉपी घेऊन गेला तर चालेल का? एक आमच्या शिक्षकांचं वाक्य आहे बरं का, तुम्ही पेपर मध्ये काही लिहा, एक पानभर लिहिलं, तो पर्यवेक्षक काय वाचत बसत, भले तू भूगोलचा घेऊन जा, पण पानभर तरी लिहून तो 1 मार्क दिल्याशिवाय तरी पुढे जाणार नाही. चला चांगल्या मार्कानं पास झाला. पास झाल्याच्या नंतर 12वीला सजीवनला गेला. 12वीला सुद्धा तीच प्रोसेस आली पुन्हा. 12वीला झाला, त्याच्यानंतर घराच्या जवळच आला, ICS कॉलेजला ऍडमिशन घेतलं. फर्स्ट इयर पास झाला चांगल्या रँकने, सेकंड इयर पास झाला, थर्ड इयर पण पास झाला. सगळ्या 6च्या 6 सेमिस्टर चांगले काढले. परंतु डिग्री भेटण्याकरता आम्ही तर अजून तडमडतोय. ग्रॅज्युएशन होऊन 2 वर्ष झाली, युनिव्हर्सिटीनं डिग्रीच दिली नाही. विचारायला गेले की म्हणतात अजून युनिव्हर्सिटी कडून आलं नाही. त्या गोष्टी करता सुद्धा यशाची गरज. चल तू डिग्री सुद्धा तुला भेटली असं आपण समजू, चांगली नोकरी भेटली, नोकरीमध्ये चांगला पगार भेटण्यासाठी यशाची गरज. चांगला पगार भेटला, प्रमोशन भेटण्याकरता यशाची गरज. प्रमोशन भेटला, आता राहिलं काय? शिवमंगल. आता लग्न भेटण्याकरता, चांगली मुलगी भेटण्याकरता तरी तुला यशाची गरज आहेच ना. कारण ही शोकांती काय मोठी यशाची गरज आहे. चला पुढे आणखी प्रोसेस परत तुझ्यापासूनच पुढे जाणार. मग तुझ्या मुलांचं सगळं पास होण्याकरता यशाची गरज. मग यश हा गुण भगवंताकडे मागायचं झालं तर काय मागायचं? यश हा गुण मागायचं. यश हा गुण भगवंताने कोणाला दिला? यशे थोरविला मारुती विभीषण केला लंकापती, औदार्य देऊनी करणा हाती. यश हा गुण भगवंताने कोणाला दिला? मारुतीरायला दिला. कारण मागाशीच प्रमाण दिलं, दास्य थोरीकडे हनुमंतीबाई गेली, हनुमंतरायांनी काय केली? मारुतीरायाची सेवा काय केली? कोणाची? हनुमंतरायांनी कोणाची भक्ती केली? प्रभू रामचंद्राची केली का मारुतीरायाची केली? हनुमंतरायांनी कोणाची केली? प्रभू रामचंद्राची भक्ती केली. चला पुढे आम्ही भगवंताकडे यश हा गुण मागितला. दुसरा गुण सांगितला, श्री गुण सांगितला. श्री या गुणाचे भागवतकार ह्या बोलाचे 2 अर्थ सांगतात. एक त्यामध्ये अर्थ सांगतात लक्ष्मी सांगतात, लक्ष्मी. दुसऱ्या अर्थाकडे गेलो तर कीर्तन आपल्या मांडवावरून जाईल. चला पुढे लक्ष्मी सांगतात. लक्ष्मी भगवंताकडे मागायचं काय झालं तर काय मागायचं?
लक्ष्मी मागायची, पण लक्ष्मी मागितल्यानंतर भगवंताकडे एक स्कीम आहे, एकावरती एक. लक्ष्मी दिल्याच्या नंतर भगवंत सहज एक गोष्ट देऊन जातो, ती म्हणजे कोणती? अहंकार. कारण ज्याच्याकडे पैसा आला त्याला अहंकार झाल्याशिवाय राहत नाही. चला पुढं लक्ष्मीचं जर सांगायचं कथाभाग झालं तर सगळ्यांना बद्रीनारायण तीर्थ माहितीये का? इथं बसले बद्रीनारायण ऐकून तरी. बद्रीनारायण तीर्थाला नाव कसं पडलं माहितीये का? एकदा भगवान परमात्मा विष्णू काय करले, तपाला जात होते. तपाला नारायण भगवंत तपाला जात होते. तपाला जात असताना झालं काय, तपाला जायचं. लक्ष्मीला सांगितलं, लक्ष्मी तू काय माझ्यासोबत तपाला येऊ, तू काय कर, वैकुंठ सांभाळ. तुझ्या कानातल्यांचा आवाज, तुझ्या पायातल्यांचा आवाज, माझं तप काय होईल, भंग होईल. एक तप म्हणजे काय, 12 दिवसाचं का 12 वर्षाचं एक तप आपलं गेल्या वर्षीच पूर्ण झालं. 12 वर्षाचं एक तप करायचं. तुझ्या जर कानातल्यांच्या पायातल्यांच्या आवाजाने माझं तप भंग झालं तर माझी साधना काय होईल, संपूर्ण जाईल. तिला सांगितलं लक्ष्मीला, तू लक्ष्मी इथंच थांब. लक्ष्मी तेव्हाची पतिव्रता होती, ऐकली बिचारी, थांबली. आताची असती तर कुठं जातोय तो पाहिल्या बघून, बरोबर ना? हा पहिला जातोय कुठं, म्हटला येऊ नको मला पाठ, येऊ नको म्हटला. या अर्थानं आपल्याला जाणं भाग निश्चितच आहे. चला पुढे भगवान नारायण गेले, तपाला बसले. तपाला बसल्याच्या नंतर झालं काय, आता हिमालय असतो, अचानक बर्फाचा पाऊस पडायला लागला. बर्फाचा पाऊस पडायला लागल्याच्या नंतर काही त्या काळची लक्ष्मी होती, लक्ष्मीला शेवटीला भगवंताची चिंता पडली. लक्ष्मीने काय केलं, भगवंताच्या पाठीमाग बद्री वृक्षाच्या फळाच्या झाडाच्या रूपाने पाठीमाग अवतार घेतला आणि आपल्या फांद्या भगवंताच्या डोक्यावरती लांबवल्या. भगवंताच्या डोक्यावरती लांबवल्या आणि जेवढा पडणारा बर्फ आहे तो आपल्या फांद्यांमध्ये साचवला. फांद्यांमध्ये साचवल्याच्या नंतर काय झालं, या वेळेस भगवंताची तपपूर्ती झाली. तपपूर्ती झाल्याच्या नंतर काय झालं, भगवंताने सगळीकडे पाहिलं. आधी रस्ता होता, आता ग्रीन मॅट टाकलं, बरोबर ना? तसं अगोदर सगळं हिरवगार होतं, अचानक बर्फ पडला कुठून. म्हटलं हा, आणि त्यात आपलं तप भंग कसं झालंय, म्हटलं आपल्या बायकोचाच काहीतरी हात चमत्कार दिसतोय. हात जोडल्याने म्हटलं लक्ष्मी कुठं आहे, मला दर्शन द्या. दर्शन दिल्याच्या नंतर काय झालं, लक्ष्मी म्हटले देवा ठीक आहे, मी तुमच्या पाठीशी उभी आहे. कारण म्हणून आजपर्यंत जेवढे यशस्वी पुरुष आहेत त्यांच्या पाठीमाग आईच्या स्वरूपाने असू द्या, बहिणीच्या स्वरूपाने असू द्या, पत्नीच्या स्वरूपाने असू द्या, एका स्त्रीचा हात नक्कीच आहे. काय झालं, लक्ष्मीने सांगितलं ही काय भगवंता, मी तुमच्या पाठीमागच उभी आहे. लक्ष्मीला तिथं भगवंताने वर दिला, आज तू बद्री वृक्षाच्या फळाच्या रूपाने, झाडाच्या रूपाने माझं तप भंग होऊ दिलं नाहीस, म्हणून आजपासून या तीर्थाला बद्री नारायण तीर्थ असं संबोधलं जाईल. म्हणून काय झालं, या गोष्टीचा लक्ष्मीला आला अहंकार. आपलं मागण्यावरती चाललंय श्री लक्ष्मी आणि लक्ष्मीला झालेला अहंकार. लक्ष्मीला अहंकार झाला आणि लक्ष्मी देवाला म्हणायलाच लागली, हो माझ्याशिवाय तुमचं काही चालतच नाही, जिथं जाता तिथं मला नेता. जर मी नसते तर संसार झाला नसता, जर माझ्याशी लग्न झालं नसतं तर तुमचे हाल टिंबटिंबने खल्ले. अशा कुठल्या लक्ष्मी बोलतात ना, आमच्याकडे तर सहज ऐकलंय मी, आमच्या घरात नव बरं का, कधी कधी असं भटकताना सहज कधी बोल कानावरती पडतात. आता एका दिवशी काय झालं माहितीये, आमच्याकडं असं एक घरात जोरात भांडण चालू होतं. भांडण चालू काही जणांना सवय नसते नारदासारखी जाऊन गप्पन ऐकत बसायचं. एक जण नवीनच घराचं बांधकाम झालं होतं, खिडक्या वगैरे काही बसवले नव्हता, हा आपला बाबा खिडकी जवळ जाऊन ऐकायला लागला आणि आतून जो असा टोक आला तो डायरेक्ट बसला कुठं, कपाळावरती. एवढा मोठा काळा डाग लागला कपाळावरती. म्हटलं बाबा तू कधी भजनाला न बसणारा एवढा हुका कसा काय कपाळावरती लावून आला? सगळ्यात पडलेला प्रश्न, एवढा भुका कपाळावरती कसा काय लावून आला? दुसरा म्हणतो याला सवय नडली, ऐकायला गेला पण कपाळावरती. चला पुढे लक्ष्मीला सुद्धा याच गोष्टीचा अहंकार झाला. लक्ष्मी म्हटले देवा माझ्याशिवाय तुमचं चालत नाही. देव म्हटले बाबा ठीक आहे, तुझ्यात सामर्थ्य नाही असं मी म्हणू शकत नाही, म्हणून तुझ्यामुळं मला आणि माझ्यामुळं तुला किंमत आहे असं कोण म्हटलं? भगवंत म्हटले लक्ष्मीला. लक्ष्मी ते ऐकायला तयार नाही. ऐकल की लक्ष्मीच कसली, बरोबर ना? आताच्या काळात सुद्धा जी नवऱ्याचं ऐकल ती लक्ष्मीच कसली. हा लक्ष्मी भगवंताला म्हटली भगवंता तुमच्यामुळं मला नाही, माझ्यामुळं तुम्हाला
किंमत आहे. म्हटलं आता काय करायचं, परीक्षा घ्यायची ठरली. दोघ जण वैकुंठातून आले तर मृत्यू लोकात आले. आता मृत्यू लोकात आल्याच्या नंतर त्याचं नावच काय, मृत्यू लोक. एका अशी श्रीमंताच्या घरची अंत्ययात्रा चालू होती. आता श्रीमंताच्या घरचं कुत्र मेलं तरी अख्ख्या गावाला रडावं लागतं अख्ख्या गावाला रडावं लागतं. आज एकादशीच्या निमित्ताने इकडं काय मौन व्रत आहे का? नाही, मगाशी हात धुवायला गेलो तेव्हा मोठा गोंधळ चालू होता, पण आज आपण काही बोलच नव्हतं. आमच्याकडे खारीत खोड्यातून आम्ही खारीत गेल्यापासून आमच्याकडे माणसं मेळ्यावरती जाळतात. आपल्या खोड्यात वेगळी पद्धत आहे. माझं बोलणं समजतंय ना नक्की? नाही तर काय झालं शशी मामा, एक सांगण्याचा मुद्दा. आता गावाचं नाव सांगत नाही, एकटी भेटला की गावाचं सुद्धा नाव सांगेल, कीर्तनकाराचं सुद्धा नाव सांगेल. आमचे बंधू महाराज होते सोबत, आम्ही गवईला होतो. कीर्तन कार्याचं कीर्तन चालू होतं. साऊंड सिस्टीम तिथली इतकी बेकार होती. रामकृष्ण हरी चालू झालं, लाईट गेली. लाईट गेली म्हटलं आता सुंदर ते ध्यान झालं विठोबा महिला. परत लाईट आली, परत कीर्तन करणे रामकृष्ण हरी. रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी. पाठून बोलणार तो हा विठ्ठल बरवा. तेवढ्यात लाईट गेली. अभंग होता, आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी सकळा सांगावी विनंती माझी. आता तो अभंग म्हटल्याच्या नंतर सहसा एक विषय फिरून फिरून येतो की तुकोबा यांना न्यायला देव काय घेऊन आला, काय घेऊन आला होता. तेवढ्यात नेमकी लाईट आली. महाराज म्हटले देव तुकोबा यांना न्यायला विमान घेऊन आला. आता ते म्हटले विमान घेऊन आला, पण साऊंड सिस्टीम मुळे काय झालं ऐकायला, देव तुकोबा यांना काय घेऊन आला, विमल घेऊन आला. तसलं काही नाही ना. आता एखाद्या खाणाऱ्याला म्हटलं की महाराज तुम्ही काय आम्हाला शिकवता, तुम्ही कीर्तनाच म्हणता. बोललो आम्ही काय म्हणतो कीर्तनात, एकम नित्यम विमलमचलम आहे ना श्लोक. एकम नित्यम विमलमचलम सर्वार्थ साक्षीवतम भावातीतम त्रिगुणाहितम सद्गुरुतम नमः. माझं बोलणं नक्की समजतंय ना? नक्की पाठीमागं पण आवाज पोचतोय ना? नाही तर काय व्हायचं, इकडं पुढच्यानं तेवढं मला थोडा दिसायचा. आता म्हणजे प्रॉब्लेम झालाय गाडीवर फिरल्यापासून चष्मा लागलाय, त्यामुळे पाठीमाग मला वाटतं तो मोठा असलेला माणूस आमचा अविदाद आहे बहुतेक. हा चला इकडं बघा. चला पुढं लक्ष्मीला काय झाला, अहंकार झाला. श्रीमंताच्या घरची अंत्ययात्रा चालू होती. आता श्रीमंताच्या घरचं पुत्र मेलं तरी अख्ख्या गावाला रडावं लागतं. काही बोलतच नाही. आमच्या आशुतोष महाराजांचं एक सुंदर प्रमाण आहे. म्हणजे त्यांचे आजोबा आपल्या तालुक्यातले पहिले कीर्तनकार राजाराम बाबा सोडकर म्हणायचे, तुका म्हणे ह्याला ह्याला. काल झालं काही प्रमाण. हा तुझं कीर्तनकार बुवा बुमटून गेला तरी आम्हाला काय फरक, मला तोंडावरती नाही. आता चला पुढे श्रीमंताच्या घरचं पुत्र मेलं तरी रडावं. मामा 3 वेळा लागतं म्हटलं, म्हणजे नक्की लागत असं. मामाला भरपूर अनुभव, मामा म्हणतायत म्हणून, नाही तर मी नाही बोलणारच होतो. चला श्रीमंताच्या घरची अंत्ययात्रा चालू होती. अख्खं गाव रडत होत. लक्ष्मी म्हटली देवा पाहायचंय का माझी ताकद, पाहायचंय का माझं सामर्थ्य. देव म्हटले आता बाई ज्या कामासाठी आलो ते काम करावं, ज्या कामासाठी आलो ते काम करावं. लक्ष्मीने काय केला, सगळी अशी अंत्ययात्रा चालू होती. चांदीच्या नाण्यांचा पाऊस पडला. सगळी लोक रडायची गप, एका फटक्यात गप. म्हणजे कसा ते काय जाग्यावर बोट खटक्यावर पलटी, काय काहीतरी डायलॉग आहे ना ते, काय म्हणत आहे ते, हा जाग्यावरती बोट खटक्यावर, जाग्यावरती खटक्या काहीतरी असं प्रमाण आठवलं की नंतर जागे सगळी जण रडायची गप. चांदीची नाणी टिपायला लागली. लक्ष्मीला ताव चढला. भगवंताला म्हटली भगवंता पाहिजे आहे का माझी ताकद, पाहिलीच बघितलं का, अख्खं माणूस मेल्याचं दुःख सुद्धा माझ्या पुढं काही नाही. लक्ष्मीला भगवंत म्हटले जरा धीर, जरा धीर घे. का अजून सुद्धा काही लोक तुझ्या पुढे झोपली आली. आता राहिली कोण हो? हा हे महाराज सुंदर कीर्तन आहे. पाठीमागं बघितलं नाही पण प्रत्येक महाराज असा विभूती. हा आता राहिले कोण? खांदेकर. लक्ष्मीला म्हटलं अजून बघ तुझ्या पुढ्यात काही माणसं झोपली. लक्ष्मी म्हटली चांदीच्या नाण्यानं नाही ना झुकत. ही काय म्हटलं सोन्याच्या नाण्यांचा पाऊस पडला. आता जर समजा चालू कीर्तनात सोन्याच्या नाण्यांचा पाऊस पडला तर इथं कीर्तन ऐकायला किती जण बसतील? पाठीमाग पर्यंत कीर्तन ऐकायला किती जण बसतील? तुम्ही बसाल कीर्तन करा, मी तरी जागेवर पाहिजे. बरोबर. त्यांनी काय केली, त्याला दिलं मोड फेकून म्हटलं तू तुझा
जा पायाने चालत जा. वर हो एक रॉकेलची काय कॅन घे ओतून लाव गाडी आपला तुझा तू तिकडं बघून घे. आम्ही जातो नाणी की पहिला आता सध्या तरी जवळजवळ 80-90 हजाराच्या घरात तोड आहे. म्हटलं 4-5 नाणी भेटले तरी पण आता कार्यक्रम होऊन जाईल. एका पिढीचं तरी पोषण होईल इतकं म्हटलं. त्यांनी टाकून दिलं. लक्ष्मीला आणखीन अहंकार चढला. भगवंताला म्हटली भगवंता पाहिलं का झुकले ना सगळे माझ्या पुढ्यात. भगवंत म्हटलं धीर घे. अजून सुद्धा लक्ष्मीला विचार पडला. अजून धीर घे म्हणतात, अजून धीर घे म्हणतात म्हणजे नक्की काय. भगवंत म्हटले इतकी सगळी माणसं तुझ्या पुढे झुकली परंतु एक माणूस अजूनपर्यंत तुझ्या पुढे झुकलेला. आता राहिला कोण. राहिला कोण. मेलेला माणूस. बरं की नाही. राहिला कोण. मेलेला माणूस. लक्ष्मीने सुंदर उत्तर दिलं देवा याच्या शरीरात राम नाही, प्राण नाही, ज्ञान नाही, उदान नाही, अपान नाही, सामान नाही, काहीच नाही. तो माझ्या पुढे झुकलच कसा. भगवंत म्हटलं अगं तुला वैकुंठापासून तेच सांगायचा प्रयत्न करतोय. जोपर्यंत शरीरात मी आहे तोपर्यंत तुला मी म्हणजे कोण देव ओंकार बुवा. हा जोपर्यंत शरीरात देव आहे तोपर्यंत लक्ष्मीला किंमत. आता आपले कोण अंत्ययात्रेला जातात का इथे. अंत्ययात्रेला एखाद्या श्रीमंताच्या कुणाच्या तरी गेले नक्कीच असं. आता एखादा श्रीमंत जर गेला समजा तर कोणी बघितलंय का त्याला अशा लाखाच्या अशा गड्डी ठेवल्या त्याच्यावर त्याला झोपवलं आणि नाही शेवटी कपाळाला आपण लावत नाही तो सोडा. बरोबर ना. चला पुढे लक्ष्मीचं तिथं भगवंताने गर्वहरण केलं. लक्ष्मीचं सांगायचं झालं लक्ष्मी ज्याच्याकडे येते त्याला अहंकार नावाची गोष्ट नक्कीच जडते. झालं काय आता तुमच्याकडे लक्ष्मीचा विषय आला तर सांगूनच जातो. आपल्याकडं गुरुवार मांडायची पद्धत आहे का मार्गशीर्षाची. महिला मंडळ मांडता गुरुवार माग पर्यंत मांडता का गुरुवार. फौजदारीन बाई आमच्या मांडता गुरुवार. आम्ही वारीस त्यांना फौजदारीनच म्हणतो. यांचं नाव मला माहिती नाही. वसंत जोगळे आहे ते. म्हटलं कोण वसंत जोगळे काय माहिती. आता समजलं फौजदारच आहे. त्यांना कोण जास्त वसंत नावानं ओळखत नाही. चला पुढे गुरुवार नक्की मांडता. एक दिवस काय झालं गेल्या वर्षी असंच गुरुवारच्या एक ठिकाणी कीर्तन होतं. आता ते ठिकाण सांगत नाही तर तुम्ही जाऊन त्याला विचाराल आणि तो म्हणून कीर्तनकारासमोर कसली गोष्ट बोलायला नको. हा माणूस कुठं पण पाणी उतारा करतो. काय झालं कीर्तन चालू होतं. कीर्तन चालू असता झालं काय आता ऐका ना आपली हाऊस मोठी असते. कीर्तन चालू होतं ते लक्ष्मी मांडलेली होती. लक्ष्मीला काय केलं ती काय लक्ष्मी. आता आपल्याकडे नवीन फॅशन आली लक्ष्मी. लक्ष्मी आतापर्यंत बाबा वाचनात गेलंय का तुमच्या लक्ष्मीवर. आता चालू असलेला इथं आपला गाथा पारण तुकोबारांचा गाथा खरा आहे की खोट आहे बाबा. त्रिवार खराय. जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत जोपर्यंत तुकोबारांचा गाथा आहे तोपर्यंत चंद्र सूर्याला उगवावं. ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी कशी आहे खरी आहे का खोटी आहे. खरी आहे. मग तुमचं पुस्तक गुरुवारचं खरं आहे की खोट आहे. खोट खोट आहे की खरं आहे. मग आपली लक्ष्मी पावली का. आम्ही ज्या ठिकाणी कीर्तनाला गेलो त्या ठिकाणी लक्ष्मी जोरातच पावली. त्याला काय झालं त्या लक्ष्मीला काय केलं नारळ ठेवतात त्या कार्यावरती. नारळ आता नारळ पुल्लिंग नको आपला पुल्लिंग आहे म्हणजे पुरुष आहे. आता त्याला डोळे लावले नाक लावलं कान लावले अजून काय लावून नथ घातली. आता नथ लावून काय केलं बाईचा काय केला बाप्याची बाई केली. चला पुढे त्याने काय केलं त्याला एक 3 तोळ्याचा हार घातला. चपला हार. चपला हार. चपला हार चपलांचा हार नव चपला हार तुम्हाला माहितीच असेल. चपला हार 3 तोळ्याचा चपला हार घातला. काय झालं कीर्तन चालू होत असता अशीच लाईट गेली. लाईट गेल्याच्या नंतर झालं काय एक कुत्रा आला. मागाशी जसा असा इकडनं येऊन गेला तसाच कुत्रा आला आणि अगदी नारळासकट तिथून तोळ्याचा चपला हार सुद्धा घेऊन गेला. याला पुन्हा या वर्षी मार्गशीर्षला ते बाबा म्हटले बाबा यंदा कीर्तनाला बोलवलं नाही. बाबा काय सांगावं गेल्या वर्षीचं कीर्तन 3 तोळ्यावर पडलं. कुत्रा आला आणि हारासकट नारळ पण घेऊन गेला. नारळ गेला तो गेला हार पण घेऊन गेला. आता मुंबई सारख्या ठिकाणी आपल्याकडे गावाकडे पद्धत चांगली आहे. मुंबईच्या ठिकाणी शेवटच्या दिवशी ते वाण देतात टॉवेल साबण असं काय हळदी कुंकू चालू होतं. एक बाई किचन मध्ये गेली चहा आणायला. आता चहा आणायला गेल्याच्या नंतर झालं काय मुंबईमध्ये कोणावरती भरोसा ठेवायचा. एक बाई आली तो दागिना सोडा अख्खा देवच उचलून घेऊन गेली. नारळ तरी सोडावा समजा कुत्र्याला माहिती नव्हतं. कुत्र्याचा डोळा नारळावच. आता फोडता तर येईना
पण उचलून न्यायचा मात्र ठरा. चला तरी पण आता त्या बाई नारळ तर ठेवावा की नाही, ती नारळ पण घेऊन गेली. आल्यानंतर देव कुठे आहे म्हटलं, देव पावला. चला पुढे विनोदाचा मुद्दा सोडून घ्या. भगवंताकडे मागायचं झालं तर काय मागायचं, लक्ष्मी मागा. पुन्हा फिरून फिरून कुठे आलो आपण, आपलं कीर्तनाचं फक्त पहिलंच अक्षर चालू आहे, मागणे ते एक, त्यापैकी फक्त मागणं. जवळजवळ मला वाटतं आजचं कीर्तन मागण्यावरच, फक्त एकाच अक्षरावरती कीर्तन चाललेलं असं तरी मला वाटतंय. चला पुढे भगवंताकडे मागायचं काय झालं, लक्ष्मी मागायची, लक्ष्मी मागितली, यश झालं, श्री झाली. तिसरी गोष्ट जर भगवंताकडे मागायची झाली तर कोणती मागायची, औदार्य सांगितलं. औदार्य भगवंताने दिलं कुणाला, मागायची सांगितलं. यशे थोरविला मारुती, विभीषण केला लंकापती, औदार्य घेऊन करणा हाती. जर उदारत्वाचं नाव घ्यायला झालं तर कर्णाचं नाव पहिले येतं. तो कर्णाला किती उदार म्हणावं. आता थंडीच्या दिवसात जर शेकोटी पेटवायची म्हटली तर लाकडं सहसा भेटत नाही. अहो तो कर्ण इतका उदार, चंदनाचा पलंग मोडून दिला याचकाला. कशा करता, शेकोटी करता. इतका उदार असणारा कर्ण, एकदा काय झालं, कर्णाच्या भावाची बायको माहेरी गेलेली असताना त्याच्या भावाला वेळ भेटला. त्याने सांगितलं कर्णाला, बाबा जा आणि तुझ्या वहिनीला माहेरातून घेऊन ये. कारण शास्त्रातला विषय आहे बाबा, कारण नवरा बायकोच्या गोष्टी सांगतो अशातला भाग नाही, शास्त्रातला विषय आहे. चला काय झालं, त्याला सांगितलं घेऊन ये. घेऊन यायला काय झालं, कर्ण गेला. कर्ण गेल्याच्या नंतर आपल्यासाठी तेव्हासारखी रिक्षा नव्हती. आता जर आणायचं झालं तर घाणीकर बाबांना फोन करायचा, घाणीकर बाबा अमुक अमुक गावात जा आणि ह्याना घेऊन या. आता या काळात आपला रथ घेऊन गेला. रथ घेऊन गेल्याच्या नंतर झालं काय, रथात आपल्या पाठीमागं वहिनीला बसवलं. येता 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 कर्णाच्या रथासमोर एक याचक ब्राह्मण आडवा आला. आडवा आल्याच्या नंतर काय झालं, अर्जंट ब्रेक दाबला. तेव्हाच्या घोडागाडीला सुद्धा डिस्क ब्रेक होती. गाडी जागेवरती पटकन थांबली. जागेवरती थांबल्याच्या नंतर कर्णाने प्रश्न विचारला, अरे कशा करता आलास आडवा, तुला काय पाहिजे, कोणत्या कारणानिमित्त रथासमोर आडवा आलास, तुझी इच्छा तरी काय. तू म्हटला, हात जाऊन राजे तुम्ही उदार आहात, उदारत्वाचं नाम जर घ्यायला झालं तर तुमचं नाव पहिलं येतं. महाराज म्हटलं माझं लग्न ठरलंय, लग्नासाठी माझ्या बायकोला दागिने बनवू शकेल इतकी माझी ऐपत नाही. तुमच्याकडून जर माझ्याकरता काही तरतूद झाली, कारणानं असं माग बघितलं. आता माग आमच्या काशीराम बाबा आहेत, सगळ्यात श्रीमंत आहेत बरं का ते, पैशानं नव. समजा 1 तोळ्याची किंमत आता किती आहे चालू मार्केटमध्ये, तरी पण 90-80-90 हजारात असताना 100%. पण गळ्यातल्या सोन्याच्या चैनीला जेवढी किंमत आहे का गळ्यात असलेल्या तुळशीच्या माळेला किंमत आहे. सगळ्यात जास्त किंमत तुमच्या तरी मते कशाला आहे, तुळशीच्या माळेला आहे की सोन्याला आहे. काम करा, उद्या बाबांचं कीर्तन आहे, बाबाने माळा हाला असं म्हणत नाही. चला पुढं, श्रीमंत का कोणत्या कारणानं, कारण त्यांच्या गळ्यात तुळशीची, त्यांच्या एवढा जगात श्रीमंत दुसरा कोणी नसेल. कारण भगवंताचं वजन सुद्धा एका अर्ध्या पिकलेल्या तुळशीच्या पानामध्ये इतकं भगवंताचं वजन झालं. भगवंताची तुला झाली, इतकं पावित्र्य सांगितलं तुळशीचं. चला पुढं पाठीमागं बघितलं तर कोण होती, वहिनी होती. वहिनीला सांगितलं, वहिनी अंगावरती जेवढे दागिने असतील तेवढे काढ आणि कोणाला दे, याच्या कला दे. तेव्हाची वहिनी होती, बिचारीने ऐकलं, दिराची आज्ञा मोडली नाही. सगळे अंगावरचे दागिने काढून दिल्याच्या नंतर राजमहालात आली. राजमहालात आल्याच्या नंतर काय झाला, तळपायाची आग कुठे गेली, पोटापर्यंत आली. खाली भार पोटी भूक, काय कीर्तनाचे बरोबर, काय खेळावयाचे सुख. अहो तळपायाची आग मस्तकात गेली. आपल्या जर समजा आपला जरासा दागिना, अगदी नकली मंगलसूत्र सुद्धा किंवा नकली दागिना सुद्धा जर आपल्या घरातल्या दुसऱ्याला दिला की मग घरात भांड वाजतच पाहिजे. अंगावरचे खरे दागिने याचकाला दिल्यानंतर ती पतिव्रता गप बसणार आहे का. घरी जाऊन नवऱ्यासोबत भांडण केलं, म्हटलं तुम्हाला यायला जमत नव्हतं, मला सांगायचं, एसटीने आले असते, सरकारने हाफ तिकीट केलंय, तुम्ही त्याला पाठवलं, दागिने पण गेले, आता घ्या, काय करायचं आता. त्यानं म्हटलं, अगं झालं तरी काय तुला एवढं चिडायला. तर तिने सगळा घडलेला प्रसंग सांगितल्यानंतर कर्णाचा भाऊ काय म्हटला, अगं तुझं नशीब समज, आधी त्यानं लग्नासाठी फक्त दागिनेच मागितले. तो म्हटला असता, बाई माझं लग्न ठरत नाही, मला बायको द्या, त्यानं तुला सुद्धा दान करायला
तर इतकं उदार अंतःकरण असणारा कर्ण करणारा सुद्धा भगवंताची भक्ती केली म्हणून भगवंताने कर्णाला उदार हा गुण दिला. चला पुढं. किती गुण झाले आता जो सांगल तो बाबा खरा कीर्तन ऐका. किती गुण झाले किती यश श्री अवधारी 4 म्हटला. सकाळी तू काकड्याला फिक्स. हा चला पुढे 3 गुण झाले. 4था गुण सांगितला. यश झालं श्री झालं ऐका यशस्वी औदार्य. 5वा गुण सांगितला ज्ञान. ज्ञान ज्ञान हा गुण भगवंताने दिला कुणाला तर सर्वसामान्य आपल्या माणसाला ज्ञान दिला. कारण भगवंताने भय आहार मैथून निद्रा सर्व योनीशी समान वाटून दिल्या. परंतु मानवाला ज्ञान दिलं कशा करता. ज्ञान कशा करता कोणत्या तरी कारणाकरता ज्ञान दिलं. असं हो तुम्ही आता उठा परंतु 1 वाजल्याशिवाय मी काही तुम्हाला सोडत नक्कीच सोडणार नाही. कारण पूर्ण वेळ घेतला नाही. मला परमिशन भेटलेली. तू सकाळी 4 वाजता अगदी काकड्यापर्यंत कीर्तन केलंस तरी काही एवढा वेळ करणार सकाळी काकडा आम्हाला सुद्धा करायचा. चला पुढे आपण होतो ज्ञानापर्यंत होतो. भगवंताने ज्ञान हा गुण दिला मानवाला दिला. ज्ञान कशा करता दिलं भगवंताचं भजन करण्याकरता. आता मला वाटतं ह्यांना पण समजायला लागलं. म्हटलं बाबा आता तू बस कर आमचा पण टाईम तुम्ही तिकडच बरं आहे आपलं इथं यायचं आणि मग भलतच काहीतरी व्हायचं. आता कीर्तनाच्या माध्यमातून अनेक ठिकाणी फिरत असताना असे अनुभव येतात मामा. कारण आमची अर्धी धोतर ह्याने फाडली. गाडीवर रात्री यायचं अचानक रात्री येताना जर पांढरं फडकं धोतर असं हलताना दिसलं की 4-5 तरी पाठी लागली पाहिजेत. आता लपून थांबायचं फाडायची भीती. चावलाचं 21 इंजेक्शन कोण घेईल बाबा. एक घेताना मारामार होती आमची. ते पण डोळे बंद करावे का काय करावं. 1 इंजेक्शन घ्यायला 4 जण धरायला लागतात. 21 इंजेक्शन घेईल कोण. गाडी पळवावी धोतराचं टोक भेटलं सुटायचं सुटू द्या. ते फाटलं ते बघ. त्यामुळं आपलं ते तिकडच आहे ते बरं. चला भगवंताकडे मागायचं झालं तर काय मागायचं. ज्ञान मागायचं. ज्ञान हा भगवंताने गुण कशा करता दिलं त्याच्या भजना करता. भगवंताने आपल्याला काय दिले. हात दिले पाय दिले तोंड दिलं डोळे दिले कान दिले. कशा करता दिले. तो या झाला पाटा बाज के तो या झाला पाटा बाज सुंदर प्रमाणे दिलं. एखाद्या गोष्टीची आठवण करून दिली. कारण मी प्रमाण देणार होतो दिले इंद्रिय हात पाय कान. पण महाराजांनी सुंदर प्रमाणे दिलं. देवे दिला देह. जरा आवाज याचा कमी झाला का. हल पीस द्या थोडा पीस द्या. हल हल हा. देवे दिला देह भजना गोमटान तोया झाला आता बाधी घेता. भगवंताने आपल्याला हा नर देह दिला कशा करता भजना करता. मामा गेल्या वर्षी काय झालं एप्रिल महिन्यात माझं कीर्तन होतं. आपल्या या ICS कॉलेजची प्रिन्सिपल आहेत थोरात सर HP थोरात. त्यांच्या गावाला कराडला. तिथं कीर्तनाला गेलो. कीर्तनाला गेल्याच्या नंतर काय झालं संध्याकाळी हरिपाठ चालू होता. त्यावेळेस आम्ही हरिपाठाच्या अगोदरच पोहोचलो. महाराज आमचे सर बोलले चला आपण वावराकडून फिरून येऊ. तिथं क्लिअर असा आवाज येत होता त्या मंदिरातून. सरांनी फोन केला. म्हटलं हरिपाठाला थोडा आवाज कमी यायला. हरिपाठाला थोडा आवाज कमी यायला जरा आवाज द्या. कीर्तनाला ह्याच्यापेक्षा आवाज द्या. टाकड्याला सगळं बंद झालं. टाकड्याला सगळं बंद झालं पाहिजे. सरांनी फोन ठेवल्याच्या नंतर म्हटलं सर असं काय हे ते लई ओरडतय. सकाळ सकाळ झोपेचे पाक वाट लावून टाकतंय ते.
म्हटलं वारकऱ्याची महत्वाची साधना आहे ती. असू द्या हो, नुसतं साऊंड वाल्याला सांगायचे एक समोर मॉनिटर ठेव आणि त्याला म्हणा वर्ड किती वर्ड आहे. मॉनिटर पण खुश, काकडा बोलणारा पण खुश. बरोबर का ना. झालं तिथं हरिपाठ झालं, कीर्तन झालं. कीर्तन झाल्याच्या नंतर काय झालं, कीर्तन झाल्याच्या नंतर आम्ही सहज सरांच्या आपल्या टेरेस वरती बसलो आणि भजनाचा विषय आला म्हणून सांगतो बरं का. आणि तिकडं आपल्यासारखं नाही, आपल्याकडं महिला मंडळ आपल्या सुंदर भजन म्हणतात. कारण काकडा सुद्धा आपल्याकडं महिला मंडळ करतात असं मी ऐकलंय आपल्या खोंड्यामध्ये. यामध्ये मेन आहे आमच्या फौजदारी नाईच्या आम्ही गवळणी खूप सुंदर ऐकल्या वारीत सांगायचं. वारीत त्या गवळणीसाठी फेमस. सकाळी काकड्याला सुद्धा तिकडं मोठी स्पर्धा असते. एक अभंग पुरुषानं बोलला की एक अभंग स्त्रीनं बोलायचा. तिकडं हरिपाठामध्ये स्त्रीला चान्स, कीर्तनामध्ये स्त्रीला चान्स नाही. मग स्त्रीनं काय करायचं, बायकांनी रात्री जागर करायचा. त्या दिवशी काय झालं, महाराज लांबून आले, पोलिसांनी पण म्हटलं नाही जागर आम्हीच करणार. झाली दोघांची भांडण भजनावरनं. एक तुम्ही बोलायचं, एक आम्ही बोलायचे. शेवटीला तोडगा पडला. रामकृष्ण हरी झालं. रामकृष्ण हरी पुरुषांनी म्हटल्याच्या नंतर एक बाई उठली, म्हणतोय रूपाचा अभंग आम्हीच बोलणार. बरोबर ना. रामकृष्ण हरी झाल्याच्या नंतर आपल्याकडे कोणता अभंग म्हणतात, आमच्याकडे ते रूपाचा अभंग म्हणतात. तुमच्याकडे बोलिलेले कुले म्हणतात का, रूपाचा अभंग. म्हटलं रूपाचा अभंग चालू झाला. महाराज म्हटलं माऊलीने सूर खूप छान लावला. हरी 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 हरी. कारण पेटीवरचं भजन म्हटलं सुंदर सूर लावला आणि म्हटली रूपबाई पाहत आलोचनी सुखबाई झाले हो साजणी. आता वर जाण्याची तेवढी ताकद उरली. खालच्या आवाजात ती म्हटली काय काय म्हटली, ऐकलं का काय म्हटली, रूपबाई पाहत आलोचनी. ती अशी म्हटली. म्हटलं सर तुम्हाला कोपरापासून तुमच्या भजना रूपाच्या अभंगात बाई रूपाच्या अभंगात. म्हटलं मग त्यांनी काय केलं, म्हटलं बाबा तू ह्याच्यावरती काय बोलू नको. आमच्याकडे ह्याच्यावरनं बऱ्याच मिटिंगा झाल्या. मिटिंगा झाल्याच्या नंतर काय झालं, सगळेजण एका शशीमामासारखा एखाद्या गावातला खूप माझा ज्ञानी माणूस होता त्यांच्याकडे गेले. पण काय झालं, दुर्दैवानं तो माणूस होता माहिला, त्याला ऐकायला काही येत नव्हतं. त्याच्याकडे गेले असताना झालं काय, गावातल्याने विचारलं सांगा बाबा रूपाच्या अभंगात बाई हे अक्षर आहे का. त्याला ऐकून गेलं रूपाबाई. त्याला ऐकून गेलं रूपाबाई. ते पण म्हटलं हाय हाय हाय. तेव्हापासून ही परंपरा चालू झाली. आता त्या बाई म्हटल्या तर ह्यानी तरी गप बसावं की नाही. हे म्हटलं सर्व सुखाची आगरणात चाल हा पट्ट्या लावणार पट्ट्या. आणि तिकडं असं तसं नाही, मी चाल लावतो मी चाल लावतो. माईक पासून लांब बोलून कोण नाही, मीच लावणार असं माईक वरती ओरडून सांगतात. हो माईक वरती ओरडून त्यानं सांगितलं. शेवटीला सर्व सुखाच्या आगरणात चाल कोण लावणार, पट्ट्या लावणार पट्ट्या. त्याला सुद्धा चाल कशी लावली, म्हटलं आता हे तरी म्हणतात ऐकण्यासारखी असावी. सर्व सुखाचे आगर दादा सर्व सुखाचे आगर. आता दादा हे अक्षर तरी आहे का. मग जर असं भजन जर आपण केलं तर देव आपल्याला पाहिजे ते देईल का. भजनाचा विषय आला म्हणून भगवंताने आपल्याला ज्ञान दिलं. ते ज्ञान कशा करता दिलं, भगवंताच्या भजनाकरता मला सांगितलं. हात पाय डोळे दिले इंद्रिय, हात पाय टाळा टाळी लोपाला अंगी मुराला छंद भोग भोगिताची अगदा भेद ज्ञान गिळवणी गावा. गोविंद का काकड्याच्या अभंगामध्ये सुंदर प्रमाण दिलेली आहे. टाळा टाळी टाळी वाजवणी भगवंताच्या भजनामध्ये. पाय कशा करता दिले, भगवंताची वारी करण्याकरता. जेव्हा हे सकळ सिद्ध आहे हात चालावया पाहे
तव तू आपले सहित पाहे तीर्थ यात्रे जाय चुकू नको पाय दिले दिले इंद्रिय हात पाय कान डोळे कशा करता दिले भगवंताचं डोळे तुम्ही घारे सुख डोळ्याला सुख घेण्याकरता पाठवलं कसं पहा विठोबाचे मुख भगवंताचं मुख पाहण्याकरता डोळे दिले भगवंताने चला पुढं कान कशाला दिले दिले इंद्रिय हात पाय कान 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 कशा करता दिले ह्याच्या त्याच्या चाळे ऐकल्या नाही नाही तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण भगवंताचे गुण ऐकण्याकरता कान दिले आणि सगळ्यात सांगितलं मुख कशा करता दिलं मुख भजन करण्याकरता भजन करण्याकरता बरोबर ना भजनाकरताच मुख दिला देवानं देह दिला देह कशा करता दिला देवे दिला देह भजन गोमटा का भोजन गोमटा देवे दिला देह भजना गोमटा आणि तोया झाला पाता चला पुढं आपण होतो कुठं आपण मागण्यावर चालले औदार्य औदार्य झालं ज्ञानावरती होतं ज्ञानावरती भगवंताने आपल्याला ज्ञान दिले आणि शेवटला मुख दिलं वाचा दिली कशा करता भजन करण्याकरता तुम्ही सगळेजण करता का भजन 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 कारण जशी महिला मंडळाला आता एसटीत 50% सूट आहे तशी परमार्थाच्या बाबतीत सुद्धा त्यांना 50% सूट आपण परमार्थ 100% करावं पण ह्यानी 50% केला तरी पण चालते जनाबाई काय करायच्या जात्यावरती दळता 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 भगवंताची भक्ती करायच्या तरी सुद्धा त्यांना देव पावला काय त्या सुंदर ओव्या ऐकाविषयी वाटतात आता वेळ झालेली म्हणून त्या ओव्या घेत सुंदर माझे जाते ग फिरते बहुते गे ओव्या गाऊ कौतुके तू ये रे काम करता करता भजन म्हणता की नाही म्हणता हा कारण आमच्या भारती बाबांचं एक वाक्य आहे बरं का जो जो कीर्तनात खोटा बोलतो तो पुढच्या वर्षी सत्याला राहत वेगळा अर्थ काढून येतो मुंबईला किंवा पुण्याला जातो आणि त्याला कामातून सुट्टी भेटल चला पुढं करताना भक्ती कारण आमची भक्ती कशी असते भाकऱ्या वाजताना मी आला कुठनं आला माझ्या नशिबात जन्मताच बापाला विहिरीत ढकलून दिला असतं तर बरोबर ना मुख दिले कशा करता दिले भगवंताचं नाम स्मरण करण्याकरता त्याकरता भगवंताने फक्त मानव द्याला ज्ञान हे गोष्ट जास्त दिली का तर भगवंताचे भजन करण्याकरता दिलं पुढचा गुण सांगितला वैराग्य सांगितलं वैराग्य हा गुण भगवंताने गुणांना दिला तर वैराग्य हा गुण भगवंताने संतांना दिला ज्ञानोबारायांना झाला कारण वैराग्य मूर्ती असणारे असे संत ज्ञानोबारायांना गुण दिला तुकोबारायांना दिला सर्व संतांना गुण दिला वैराग्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य गुण हा भगवंताने त्यालाच दिला ज्यानं त्याची मनापासून भक्ती केली नाही तर असं नाही वरी भगवा झाला ना मी अंतरी वश केला कामी त्यासी म्हणून ये साधू जगी विटंबना बाधू पांढरे कपडे घातले पांढरं उपान घेतलं पांढरा फेटा बांधला म्हणून कीर्तनकार झालो का किंवा वारकरीत झालो का अंतरंग पवित्र पाहिजे अंतरंग जर पवित्र असेल तरच भगवंत आपल्याला ऐश्वर्य हा गुण देतो जर भगवंताकडे मागायचं झालं तुकोबाराने सुद्धा हीच परिस्थिती पडली भगवंताकडे मागायचं मी लाख मागेल परंतु भगवंता तू द्यायला समर्थ आहेस का हेच विचारतात तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये Yeah.
नक्की ना 3 वाजेपर्यंत म्हटल्यावर प्रमाण जास्त द्या. चला खाली बसलेल्यांचा सुद्धा विचार करायला पाहिजे. तुकोबा आहे अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये भगवंताला विचारतात की भगवंता मी तुझ्याकडे मागतोय पण मागण्याकरता मागणं जे मागणार आहे ते देण्याकरता तू समर्थ आहेस का. चला पुढे तुकोबा आहे दुसऱ्या चरणामध्ये सांगतात या संतांशी निरवी हेची मज देई आणि तुझे काही न मागो देवा. तुकोबा आहे भगवंताकडे संतांची संगत मागतात. आपण आता फक्त 15 मिनिटात शेवटच्या 15 पण नको 5 मिनिटांमध्ये फक्त संत सांगणार आणि सेवेला आपण इथंच थांबणार. चला पुढे तुकोबा संतांची संगत मागतात. संतांची संगत मागताना कोणत्या ऐकून जर प्रकार पडले संतांचे एकूण 6 प्रकार सांगितले गेले शास्त्रामध्ये. 6 प्रकारच्या संतांपैकी कोणत्या संतांची संगत घे आणि कोणत्या संतांची संगत देऊ नको. 6 प्रकारचे संत सांगते. एक म्हणजे करलेले संत, दुसरे तरणारे संत, तिसरे तारणारे संत, चौथं सांगितलं बुडलेले संत, 5वे सांगितले बुडणारे संत आणि 6वे सांगितले बुडवणारे संत. पहिले शेवटचे 3 पाहूया आपण. शेवटचे 3 सांगूया. पहिलं कोणतं सांगितलं शेवटमध्ये बुडलेले संत. बुडलेले जे स्वतःच बुडलेले व्यसनाधीन झालेले आहेत. जर तो स्वतःच संत जर बुडलेले असतील तर एखाद्याला दुसऱ्याला तारू शकतात का. अशा संतांची संगत नको. चला पुढे दुसरे सांगितले बुडणारे संत जे विषयाच्या सुखामध्ये येथे लोळत आहेत. विषयाचे सुख येते वाटे गोड पुढे अवघड यमदंड मारीची जोडीची तोडीची निष्ठूर यमाचे किंकर बहुसाल सांगितलं. ज्यांना विषयाची पुढे घडणाऱ्या आपल्या शिक्षेची ज्यांना फिकीर नाही अशी जर आपल्याला तारू शकतात का नाही. चला पुढे गेल्याच्या नंतर सांगितलं बुडवणारे संत. या संतांपासून सगळ्यात लांब राहायला सांगितलं संतांनी. का कारण तुका म्हणे विंचवाची नांगी कैसा दुर्जन सर्वांगी. विंचू जर आपल्या सर्वांगावरती जर फिरला तरी आपल्याला काही फरक पडत नाही जोपर्यंत त्याची नांगी खाली आहे तोपर्यंत. एकदा का त्यानं नांगी उचलली आणि मारली की मात्र देवाचा साक्षात्कार झाल्याशिवाय राहणार नाही. चला पुढे मग अशा बुडवणाऱ्या संतांची संगत लाभावी का नाही. चला पुढे आणखी साहित्य तरणारे संत. तरणारे संतांसाठी एक प्रमाण दिलंय. काय उद्धार पाविन काय कृपा करील नारायण ऐसे सांगा तुम्ही साधू संत जन. बरोबर ना. अशा तरणारे संतांची संगत लागावी. चला पुढे जे स्वतः तरणार आहेत ते आम्हाला सुद्धा नक्की चारतील. चला पुढे तरलेले संत म्हणजे कोणते. मुनिमुक्त झाले बेने गर्भवासा आम्हा विष्णुदासा सुलभ होतो ऐन प्रमाण तुकोबारायांचं प्रमाण. चला पुढे जे मुक्त झाले ते आम्हाला सुद्धा निश्चित मुक्तीपर्यंत पोचवतील. आणि शेवटचा प्रकार सांगितला ते म्हणजे तारणारे संत. या तारणारे संत असे तिकडे असे तसे इकडून तिकडून कुठूनही येत नाही कारण त्याला अवतार घ्यावा लागतो. अवतार तुम्हाला
अवतार तुम्हा करा या कारण उद्धारा या जन जड जीवा ज्यांचा अवतारच जर जड जीवांचा उद्धार करण्याकरता झालेला असेल तर ते संत आम्हाला निश्चितच चालतील, बरोबर ना? अशा संतांची संगत दे, याच्यापेक्षा दुसरं मला आणखी काहीच नको. चला पुढं. पण आपल्याला आज भगवंताकडे काहीतरी मागायचंय ना, सगळ्यांना मागायचं आहे, पण मागण्याकरता आपण त्याची काहीतरी भक्ती केली पाहिजे. सगळ्यांनी मोठ्या प्रेमानं ज्याला ज्याला हात असतील त्यांनी वर करा, नसतील त्यांनी करू नका. आपलं काही म्हणणं नाही, कारण टाळी वाजवल्याच्या नंतर हातामधल्या ज्या आपल्या रक्तवाहिन्या असतात त्या मोकळ्या होतात आणि आपल्या शरीरापर्यंत रक्त चांगलं सुरळीत पोहोचतं, आपल्याला अटॅकचा त्रास होत नाही. म्हणून भजनात टाळी वाजवावी. आता हे मृदुंग आहे, मृत जनावरांचं कातड आहे, तरी सुद्धा भगवंताच्या भजनामध्ये दंग आहे. ते मृत असून कातड दंग आहे, म्हणून त्या नाम मृदंग. तो टाळ आहे, त्याला माहिती आहे का कुठं वाजायचं? ज्याला नाचात निवड वाजवा जमल का? अहो नादच नाही देणार ते, किंवा असंच वाजून बघा. कारण ते टाळ निर्जीव असून त्याला माहिती आहे कुठं वाजायचं. कोणत्याही गोष्टीचा विटाळ नाही त्याला, म्हणून तो भगवंताच्या भजनामध्ये वाजतो, म्हणून त्या नाम टाळ. आपल्याला तर भगवंताने सर्व गुण संपूर्ण परिपूर्ण करून दिले, मग आपल्याला टाळी वाजवायला काय हरकत आहे का? सगळ्यांनी मोठ्या प्रेमाने हात वर करा आणि भगवंताचं भजन करा. सर्वांचे एकदा आभार मानतो. आभार मानत असताना आजची कीर्तन रूपी सेवा माझ्यापर्यंत ज्यांनी पोहोचवली, अशी आपल्या यांचं नावानं तर त्यांना मला वाटतं कोणी गावात ओळखत नसावं, फक्त फौजदार म्हणून. असे आमच्या फौजदार बाबा, त्यांच्या मार्फत ही सेवा माझ्यापर्यंत आली. प्रथमतः आम्ही त्यांचं शतशः ऋणी आहे. तसेच सांगण्याचा मुद्दा, कारण मी सुद्धा या गावातलाच आहे. जरी काही कारणानिमित्त खालीत राहत असतो तरी सुद्धा गाव काय आपण सोडणार नाही. काही का असे ना, जरी कोणत्याही कारणाने असू द्या, पण आपल्या आई कोणेकर्णीच्या कृपा आशीर्वादाने तिने मला कीर्तनकार बनवलं. आणि आज खरं जन्मा आले त्याचे आजी फळ झाले का? कारण आज तिच्या चरणाशी येता येता तिच्या मंदिरात जाऊन माते म्हणून तुझ्या चरणाशी पहिलं कीर्तन आहे. आज तुझा आशीर्वाद घेतल्याशिवाय मी काय पुढे जाणार नाही. चला त्या मातेच्या आशीर्वादाने आजची झालेली कीर्तन रूपी सेवा, आजच्या सेवेसाठी लाभलेले मृदुंगाचार्य, आपल्या दापोली तालुक्याचा वैभव असणारे हरिभक्ती नारायण आमचे विशाल दादा पांगरटकर, तसेच गायनाचार्य आमचे, अगदी आम्ही वेगळ्या नावाने एकामेकाला हाका मारतो कधी कधी, असे आमचे ऋतिक दादा, त्यांच्याही चरणावरती एकदा नतमस्तक होतो. आमचे राजू दादा, त्यांच्याही चरणावरती नतमस्तक होते. तसेच सर्व लाभलेले टाळकरी गायनाचार्य. कारण आज सांगण्याचा जर मुद्दा झाला तर आज मला खरंच ही गोष्ट सांगावीशी वाटते. कारण ज्यावेळेस टाळ सुद्धा वाजवता येत नव्हता मला, त्यावेळेस जडण घडणीमध्ये माझ्या जर कोणी माणसं असतील
तर आज कोंड्यातल्याच माणसाने मला घडवलं हे सांगायला मी आयुष्यात कधीही लाजणार. जरी तिकडे राहिलो तरी सुद्धा मी एवढं ठामपणे सांगेन, कारण ज्या वेळेस जडणघडण माझी होत होती तेव्हा मला समजवणारे आमचे शिगवण बाबा, आमचे गोरिवले बाबा, आमचे वारीला नेणारे बैकर बाबा, अगदी आमचे आनंद बाबा मांडवकर ते असू द्या, आमचे ढोलक बाबा असू द्या, आमचे घाणेकर बाबा, वारीमध्ये काकडा कसा बोलायचा कारण तोडपाठव सगळं, असे आमचे असणारे घाणेकर बाबा असू द्या, आमची सर्व मंडळी, आमचा कार्तिक असू द्या, अश्विन असू द्या, शशी मामा असू दे, तद्वत सगळ्यांच्या चरणावरती एकदा साष्टांग दंडवत करतो. आणि आज खास करून एक सांगायचा मुद्दा म्हणजे कारण मी या गावामध्ये कायम म्हणजे असा नेहमी येत राहतो. आजच्या सेवेसाठी माझे मोठे बंधू सुद्धा आलेले आहेत, त्यांच्याही चरणावरती एकदा नतमस्तक होतो. तसेच आमचे मित्र सुद्धा आलेले आहेत आणि आमचे म्हणजे वडिलांसारखं प्रेम करणारे आमचे दीपक काका सुद्धा आहेत. आम्ही त्याला आमचे मोठे वडीलच समजतो. जरी दादा आज आपल्यातून गेला असला तरी आम्ही तुम्हाला वडील मानतो. तुमचा मी सुद्धा मुलगा आहे, तो सुद्धा मुलगाच आहे. कायम तुम्ही आम्हाला वडिलांसारखं राहाल. एकदा तुमच्याही चरणावरती नतमस्तक होते. आमचे शिकवण बाबा आहेत, आमची सर्व मंडळी आहेत, आमचे अजय दादा आहेत, आमचे जोगळे बाबा आहेत, आमचे शशी मामा आहेत. सगळ्यांच्या चरणावरती एकदा साष्टांग दंडवत करतो आणि झालेली सेवा भगवंताच्या चरणावरती समर्पित करतो. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धीस नेले, माझे जेवरले पायीपण करविता तैसे केली कटकट, वाकुडे का नीट देव जाणी ज्ञानेश्वर. ऐकायचीच आहे आज आम्हाला. बोला बोला, बसून बोला आणि तृप्त झालं ऐकायला. बोला तुका म्हणे आता उदार तू होई, मज ठेवी पायी संतांची.